पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, तर मोदींच्या हस्ते आज 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण. खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन होणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत आज मोदींचं स्नेहभोजन, तर आमदारांना मोदींना रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे. बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी. हत्येच्या गुन्ह्यात आज केस कोर्टात हजर केलं जाणार. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता समर्थक आक्रमक. समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. कराडच्या कुटुंबियांकडून 13 तासांनंतर परळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन मागे, तर मागण्यांचं निवेदन पोलिसांना दिलं. आजच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार. परळीमध्ये व्यापारी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक. परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप. कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी. धनंजय देशमुखांची केस शासकीय विश्रामगृहामध्ये. तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा, तर मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी. बीडची हत्या ही माणुसकीला काळं फासणारी घटना. कुणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करणारच. चौकशीमध्ये नावं येतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांकडून फडणवीसांसंदर्भात नाराजी, तर मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती. दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता. बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे आता राज्याचं लक्ष. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी ओलेना आणि तौसिफची श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी. श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 खाटांचं, तर बोरिवलीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारलं जाणार. परिवहन मंत्र्यांची घोषणा. कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेचा खर्च सुद्धा राज्य शासनाकडे. चांदीचे दर 1800, तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले. सोनं 78,500, तर चांदी 89,500 रुपयांवर. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह आज मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेचा अंदाज, तर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता. महाकुंभच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविकांकडून गंगा आणि संगमामध्ये पवित्र महास्नान. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्विट करत शुभेच्छा.